विज्ञान हे जर निसर्गाबद्दल अभ्यास करणारं शास्त्र आहे, तर अध्यात्म जे आहे हे विज्ञानाचा विज्ञान जे आहे, नेचर ऑफ नेचर याचा अभ्यास करणारं शास्त्र. आपल्याकडे आयुर्वेद आहे, आपल्याकडे योग आहे, या सगळ्या पद्धतीच्या शास्त्रोक्त पद्धतीनं सांगितलेल्या गेलेल्या आहेत. पण आत्ताच्या सायन्सच्या मीटरमध्ये त्या बसवल्या नाहीत म्हणून ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, तसं वाटतं का? की सायन्स फिक्शन जर रियालिटी असेल आजची, तर कालचं आमचं ज्ञान जुनं असेल. रामायणाला तुम्ही इतिहास म्हणा, मायथॉलॉजी म्हणा, महाभारताला तुम्ही रामायण म्हणा, इतिहास म्हणा, पण त्याच्याकडे एका नाविन्याचा शोध म्हणून का नाही बघू शकत? पुष्पक विमानाचं उदाहरण रामायणामध्ये जे काही आहे, त्याची कल्पना करणं 10,000 वर्षापूर्वी ही सुद्धा मोठी गोष्ट नाही आहे का? आज आपण बघतोय कॅलिफोर्नियामध्ये एवढ्या मोठ्या आगी लागलेल्या आहेत. आपण बघतोय की जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पर्यावरणाने वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला संदेश द्यायला लागलेले. सुनामी असेल, वेगवेगळी चक्रीवादळ असतील, हे का घडतंय? तर विज्ञानाचा उपयोग हा आपण निसर्ग संवर्धनासाठी किंवा जनकल्याणासाठी किंवा विश्व कल्याणासाठी तेवढा केला नाहीये. म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आज आधुनिक विज्ञानाने थोडंसं थांबून मागे वळून बघायची गरज आहे. जागतिक शास्त्रज्ञांना एक युनिव्हर्सल साऊंड असं ऐकू आला, ज्याला नाव त्यांनी दिलं हम, HUM. हम नावाचा त्यांना ध्वनी या पूर्ण युनिव्हर्समध्ये ऐकू आला. आता हा ओम हा जो कोणी शोधून काढला असेल, ज्यावर कसा शोधून काढला असेल ओम आणि हम याच्यामधलं साधर्म्य हे फक्त योगायोग आपण समजायचा का? काय आहे मग? विज्ञानाचा आधार घेऊन बोलणारी कुठली व्यक्ती याला छद्मविज्ञान किंवा स्युडो सायन्स म्हणून झिडकारून लागेल. याला काय पद्धतीने अप्रोच आपण करू शकतो? हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुक्त शो म्हणजेच चॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आत्ता आपण जर बघितलं तर मिलेनियल्समध्ये ना एक सतत आजूबाजूला एक खटके उडत असतात. म्हणजे आपण आईवडिलांशी बोलत असतो किंवा मित्रमैत्रिणींशी बोलत असतो, तर तेव्हा आपल्याला स्पिरिच्युअलिटी म्हणलं की अरे नाही, ते मला नाही पटत, माझा त्याच्यावरती विश्वास नाही, आणि मी सायंटिफिक विचारसरणीचा आहे, मला लॉजिकली ते पटत नाही. म्हणजे आमचंही त्याच कुठंतरी त्या द्वंद्वामध्येच चाललं आहे की कळत नाही की नक्की विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा, काय पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि आपण आईवडिलांशी बोलतो तेव्हा ते जे सांगतात ते कुठेतरी पटत नाही. तर या सगळ्या गोष्टींवरती कोणाशी चर्चा करायची? जोपर्यंत आपल्याला एखादा सायन्स बॅकग्राऊंडचा सायंटिस्ट व्यक्ती आपल्याला सांगत नाही, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की कोणत्या नजरेने बघायचं. म्हणूनच आज आपल्या खास पाहुण्यांना आपण बोलवलेलं आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर भूषण पटवर्धन. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर बायोमेडिकल सायंटिस्ट आहेत, सर रायटर आहेत. सरांनी आता जीनोम टू ओम नावाचं एक खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये ते मॉडर्न सायन्स टू मेटा सायन्सची पूर्ण जर्नी चर्चा करतात. त्याच्यावरती लिटरली जगभरातल्या 50हून जास्त सायंटिस्टनी त्याच्याबद्दल कौतुक लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्याच्याबद्दल आलेलं आहे. सर IIT खडगपूरचे एक फेमस प्रोफेसर आहेत. सर पुणे विद्यापीठात पण होते. आणि बापरे, जेवढं सांगेल मी तेवढं कमीच आहे. सर नॅशनल रिसर्च प्रोफेसर आहेत मिनिस्ट्री ऑफ आयुषचे. ही लिस्ट वाढतच जाईल. मुद्दा एवढाच आहे की आम्ही जेव्हा स्पिरिच्युअलिटीबद्दल बोलणार आहोत तेव्हा कोणत्या ॲक्युमेननी येत आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून एवढी जरासा लांबडा इंट्रोडक्शन दिला आज. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं. वेलकम टू द मुक्तमुक्त शो. म्हणजे एकतर हा विषय ना खूप महत्त्वाचा वाटतो. म्हणजे ज्यावेळेस आपण स्पिरिच्युअलिटीकडे बघतो त्यावेळेस कायम कोणीतरी आध्यात्मिक गुरु समोर त्यांचे अनुयायी बसलेले आहेत किंवा काहीतरी एक विशिष्ट पद्धतीचे कपडे घातलेले आहेत आणि ते उपदेश करतायत, या पद्धतीचं वातावरण वाटायला लागतं. आणि मग मिलेनियल्स म्हणून किंवा काय थोडा विचार करणारा मनुष्य म्हणून मग त्याच्यापासून लांब व्हायला लागतो. असं वाटायला लागतं ते आपल्यासाठी नाहीये. पण जितका त्या सायन्स फ्रॅटर्निटीमधल्या लोकांकडे पाहिलं जातं, म्हणजे तुम्ही आहात आणि बरेचसे सायंटिस्ट आहेत, सायन्स फ्रॅटर्निटीमधली लोक आहेत, ते कुठेतरी सायन्सचा अभ्यास करताना स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म याच्याकडे त्यांना एक कुठेतरी ओढ लागलेली असते. तर मला ना हे कळत नाही की एकतर कायम ते असं चित्र उभं राहतं की शास्त्र म्हणजे सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी हे दोन वेगळ्या टोकाचे रस्ते वाटतात. तर खरं तर ते तसं आहे का, इथपासून सुरू करायला हरकत नाही. खूप छान प्रश्न विचारला.
विज्ञान आणि अध्यात्म असं आपण ढोबळमानाने त्याचं जर ट्रान्सलेशन केलं हो. तर मला विनोबा भावे आठवतात. म्हणजे त्यांनी एके वेळेला म्हणलेलं आहे की विज्ञान आणि अध्यात्म ही एका रथाची 2 चाकं आहेत आणि ती जर बरोबर राहत असली तर समाज हा सुदृढ आणि विकसित होईल. अतिशय योग्य त्यांनी सांगितलं. मला असं सांगायचं की विज्ञान आपण जे म्हणतो ना ते विज्ञान आज आपण एका चौकटीमध्ये असं बंदिस्त करून टाकलेलं आहे की मला जे दिसतं, मला जे मोजता येतं तेच खरं. हो. आणि त्याच्यानंतर 2 प्रवाह आहेत. एक प्रवाह असा आहे विचाराचा की म्हणतो नाही, मला जे दिसत नाही, मला जे मोजता येत नाही ते काही नाहीच आहे. आणि दुसरा प्रवाह असा आहे की नाही, मला माहिती नाही, तर मी स्वतः मला माहिती नाही या प्रवाहामधला आहे. कारण विज्ञान हे सतत विकसित होत जाणारी प्रणाली आहे. आज विज्ञानाला ते माहिती नसेल, आज विज्ञानाला ते मोजता येत नसेल म्हणून ते नाहीच आहे असं नाही. कारण आपण बघितले विज्ञानाने सुद्धा अनेक गोष्टी पूर्वी, म्हणजे आपण विज्ञान कथा म्हणतो त्या कथांमधल्या काही गोष्टी प्रत्यक्षात आल्या. स्टार वॉर सारखे आज प्रत्यक्ष आपण अंतराळामध्ये भ्रमण करू शकतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे विज्ञानाकडे बघायचा दृष्टिकोन आपल्याला थोडा बदलला पाहिजे, थोडा विकसित केला पाहिजे आणि तो बदलण्यासाठी आपल्याला आपल्या अध्यात्माची जोड त्याला देता यायला पाहिजे. तर त्याच्या दृष्टीने हे जे ओम टू जिनोम आता तू म्हणलास ते पुस्तक ज्या वेळेला सुरू झालं तर त्याचा उद्देशच हा होता की विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांशी कसं सुसंगत आहे आणि भावी काळामध्ये सुदृढ समाजासाठी या दोघांना एकत्र घेऊन पुढे कसं जाणं आवश्यक आहे त्याचं विवेचन याच्यामध्ये केलेलं आहे. अच्छा. आणि ज्यावेळेस आपण अध्यात्म आणि विज्ञान असं दोन्ही म्हणतो, या दोन्हीचे काय समान असलेले असे काही तत्व आहेत का, काही प्रिन्सिपल्स आहेत का? तसं मला एक वाटतं ते म्हणजे जिज्ञासू वृत्ती कदाचित असू शकेल. म्हणजे अध्यात्मात सुद्धा आपण कसा स्वतःचा परमेश्वराचा आणि मग त्याच्या अंती स्वतःचा शोध घेण्याचा एक प्रयत्न होतो, तसं विज्ञान सुद्धा कायम कशाचा तरी शोध घेते सतत. तर ती जी जिज्ञासा आहे हे एक जसं प्रिन्सिपल दोन्हीमध्ये कॉमन आहे, तसं आणखीन काय प्रिन्सिपल्स असू शकतील जे दोन्हीमध्ये कॉमन वाटू शकतात, ज्याचा आधाराने आपण विज्ञान आणि अध्यात्माची कास धरू शकतो? चांगला प्रश्न आहे. विज्ञानाचा आपण जर एक महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह म्हणतो आपण तसं जर बघितलं, काय उद्दिष्ट आहे विज्ञानाचं, तर विज्ञानाचं उद्दिष्ट एक आहे सत्याचा शोध आणि तेच उद्दिष्ट अध्यात्माचं सुद्धा आहे. त्यामुळे इथं ही सिनर्जी आहे दोघांमध्ये. दोघांनाही सत्याचा शोध घ्यायचा, पण तो शोध घ्यायच्या दोघांच्या वाटा मात्र वेगवेगळ्या आहेत. विज्ञानाची वाट अशी म्हणते की ज्याला आम्ही इम्पेरिकल एव्हिडन्स म्हणतो, तथ्यावर आधारित जे आहे तेच आम्ही मान्य करू, त्याच्या पलीकडे नाही. हे विशेष ठीक आहे. त्याची उत्पत्ती जी झालेली आहे याची ती झालेली आहे ज्याला आम्ही अरिस्टॉटलियन लॉजिक म्हणतो. अरिस्टॉटलनी परदेशामध्ये वेस्टर्न सोसायटीमध्ये याची सगळी सुरुवात केली आणि त्याने असं म्हणलं की छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये जर एखाद्या गोष्टीचा आपण अभ्यास केला तर तो आपल्याला अधिक प्रभावी करता येऊ शकतो. म्हणून पार्ट्सचा अभ्यास, त्यामुळे मॉडर्न सायन्स हे बघतं मॉलिक्युल्स, ॲटम्स यांचा अभ्यास करतं. पण आपलं जे प्राचीन ज्ञान आहे की ज्याला आपण अध्यात्माशी आपण जोडू शकतो त्याचा मात्र विचार करायची पद्धतच वेगळी आहे. ती अशी तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करणारी नाही, तर ज्याला आपण एकात्मिक म्हणतो, होलिस्टिक म्हणतो, अशा प्रकारची ती नॉलेज आहे. त्यामुळे आम्ही मॉलिक्युल्स किंवा ॲटम्स हे ज्ञात नसताना सुद्धा आम्ही शास्त्र विकसित केली. पंचमहाभूत ही जी संकल्पना आहे, म्हणजे आपलं जे विज्ञान आहे ते पंचमहाभूतिक तत्वावरती अवलंबून आहे किंवा त्रिदोषांवरती आहे, रसाची कल्पना आहे आपल्याकडे केलेली. अशा विविध संकल्पनेमधनं आपलं प्राचीन विज्ञान हे विकसित होत गेलेले. दोघांच्याही ज्ञान मिळवण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या. आधुनिक विज्ञानाची ज्ञान मिळवण्याची पद्धत मी म्हटलं तसं इम्पेरिकल एव्हिडन्स आहे का, मी मोजू शकतो का, मी बघू शकतो का. ज्या वेळेला आम्ही बघू शकत नव्हतो त्यावेळेला मग विज्ञानाने आणखीन प्रगती केली. म्हणजे सूक्ष्म जंतू आम्ही बघू शकत नव्हतो, मग आम्ही मायक्रोस्कोप शोधला. आम्ही ताऱ्यांकडे तेवढ्या बारकाईने बघू शकत नव्हतो म्हणून आम्ही टेलिस्कोप शोधला. आम्हाला शरीराच्या आत काय चाललंय हे कळत नव्हतं म्हणून आम्ही एक्सरे पाहिला, MRI काढलं आणि अजूनही असे एक एक गोष्टी विज्ञान विकसित करत चाललेले. तर ही विज्ञानाची पद्धत झाली. पण ही सगळी जी आहेत ना ही आपल्या पंचेंद्रियांची एक्सटेन्शन आहेत. मग ती दुर्बीण असो, मायक्रोस्कोप असो, MRI असो, त्याच्या पलीकडे काही नाहीये का, हा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. त्याच्या पलीकडे आज आम्हाला काही माहिती नाहीये पण उद्याला माहिती होऊ शकतं. म्हणून आपली कुतूहल हे कायम ठेवलं पाहिजे
आणि विज्ञानाचं ते मूळ तत्व आहे. हो. अध्यात्माचं सुद्धा तेच मूळ तत्व आहे. म्हणजे मी असं म्हणेन की विज्ञान हे जर आपल्या सभोवतालच्या ज्या काही निसर्गामध्ये चाललेल्या घडामोडी आहेत त्याचा अभ्यास करायचं शास्त्र आहे. हो. विज्ञान काय करतं तर निसर्गाचा अभ्यास. म्हणजे मला तुम्ही विचारलं की हे कुठलं झाड आहे, याची फॅमिली कुठली आहे, याच्यामध्ये क्लोरोफिल आहे ते काय करतं, किंवा माझ्या शरीरामध्ये रक्त आहे मग त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं त्याचं काय काम असतं, किंवा मेंदूमध्ये माझ्या कुठली रसायनं तयार, अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. त्यामुळे विज्ञान हे जर निसर्गाबद्दल अभ्यास करणारं शास्त्र आहे तर अध्यात्म जे आहे हे विज्ञानाचा विज्ञान जे आहे नेचर ऑफ नेचर याचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. इंटरेस्टिंग. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर विज्ञान हे स्टडीज नेचर आणि अध्यात्म स्टडीज नेचर ऑफ दॅट नेचर. सर मॉडर्न सायन्समध्ये आपण जनरली म्हणजे आता रिसेंट ज्या काही गोष्टी आपल्या गेल्या 100-150 वर्षात घडल्यात त्यातून कुठेतरी आपण आपल्या म्हणजे भौतिक आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न केला. आपण आपलं आयुष्य कसं कम्फर्टेबल जास्तीत जास्त होत जाईल तो प्रयत्न केला. पण म्हणजे आयडिया ऑफ सायन्स ही होती की आपण हॅपीनेसकडे कसं जाऊ. पण खरं तर गेलो का हा प्रश्न पडतो. म्हणजे जेव्हा आपण आत्ताच्या ज्या पद्धतीने मॉडर्न सायन्स प्रगत होत चाललंय, डे बाय डे करत चाललंय, त्यांनी आपला कम्फर्ट वाढतोय, त्यांनी आपण हेल्दियर हॅपियर झालो का हा प्रश्न पडतो. मग त्याच्यामध्ये कारण का आत्ता बघताना आपण मॉडर्न सायन्स आणि अध्यात्म हे काय म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह बघतोय. सो त्याच्यामुळे हा गोंधळ होतोय का? अगदी अगदी बरोबर आहे. तू प्रश्न खूप छान विचारलायस. आणि ह्याच्यामध्ये मी असं सांगेन की विज्ञानाला जे अपेक्षित आहे करणं ते आपण करतोय का हा प्रश्नच आपण विचारायला पाहिजे मुळात. कारण आतापर्यंतचा जो तू म्हटला तसं विज्ञानाचा उपयोग आहे तो मी माझ्या इगोसाठी, माझ्या स्वार्थासाठी, माझ्या प्रतिमेसाठी, महान होण्यासाठी किंवा माझ्या कम्फर्टसाठी असा केलेला आहे. पण जेवढ्या प्रमाणात विज्ञानाचा उपयोग हा जनकल्याणासाठी किंवा विश्वकल्याणासाठी करायला पाहिजे की जे मूळ उद्दिष्ट आहे सत्याचा शोध घेण्यासाठी तो आपण किती केलाय हा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला आत्ता जर द्यायचं म्हणलं ना तर ढोबळमानाने आपण फारसा तो केलेला नाही असंच म्हणायला लागेल. कारण एका बाजूने विज्ञानाची प्रगती खूप मोठ्या प्रमाणावरती झाली आहे पण आपल्या उदाहरणार्थ स्वास्थ्याची प्रगती झाली आहे का तेवढी तर दिसत नाहीये. म्हणजे उदाहरण तुम्हाला द्यायचं तर अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांचं, अमेरिकेसारखं का म्हणतो मी कारण आपण आपल्या देशासमोर ते कसं आयडियल आहे अमेरिकेमधनं आले किंवा पाश्चात्य देशांमधनं आले म्हणजे खूप चांगलं असेल तशी वस्तुस्थिती नाही. आज अमेरिकेमध्ये मागच्या वर्षी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल CDC अमेरिकेतली सगळ्यात मोठी संशोधन संस्था आहे त्यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला. काय अहवाल होता तो? अमेरिकेमध्ये शिकणाऱ्या शाळेतल्या मुलींवरती अभ्यास केला आणि त्यांना असं लक्षात आलं की 60% अमेरिकेतल्या शाळेतल्या मुली या होपलेस समजतायत आपलं आयुष्य. त्यांच्यामध्ये आत्महत्येचे विचार येत आहेत. त्याच्यापैकी 30% जास्ती टक्के मुलींनी कुठल्या ना कुठल्या तरी पदार्थाचं सेवन केलेलं आहे, मादक पदार्थांचं सेवन केलेलं आहे, आत्महत्येचे प्रयत्न केलेले. कुठल्या दिशेने आपण समाज घेऊन चाललेलो आहोत? आत्ता या आठवड्यामध्ये जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन मधल्या सुप्रसिद्ध जर्नलमध्ये एक आर्टिकल प्रसिद्ध झालं आत्ता या आठवड्यात. ते काय म्हणतायत की आपला हेल्थ स्पॅन जो आहे ना तो हेल्थ स्पॅन आणि आपला लाईफ स्पॅन याच्यामधली दरी रुंदावतीये. म्हणजे आपण म्हणतोय लॉन्जिव्हिटी वाढतीये, आपलं आयुष्यमान वाढतंय पण आपलं आरोग्यमान मात्र स्वास्थ्यमान कमी होताना दिसतंय. ही फार गंभीर गोष्ट आहे. विज्ञानाची प्रगती होत असताना हे नाही व्हायला पाहिजे पण होतंय. आज आपण बघतोय कॅलिफोर्नियामध्ये एवढ्या मोठ्या आगी लागलेल्या आहेत. आपण बघतोय की जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पर्यावरणाने वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला संदेश द्यायला लागलेले. सुनामी असेल, वेगवेगळे चक्रीवादळ असतील, हे का घडतंय? तर विज्ञानाचा उपयोग हा आपण निसर्ग संवर्धनासाठी किंवा जनकल्याणासाठी किंवा विश्व कल्याणासाठी तेवढा केला नाहीये. म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आज आधुनिक विज्ञानाने थोडंसं थांबून मागे वळून बघायची गरज आहे की आपण ती दिशा घेतलेली आहे ती योग्य आहे का? आपण विज्ञानाचा उपयोग फक्त विनाशकारी शस्त्र निर्माण करण्यासाठी किंवा आपले प्रॉफिट वाढवण्यासाठी जर करणार असू तर याला काहीतरी एंड आहे का नाही? आपण उदाहरणार्थ तुम्हाला माझा विषय म्हणून औषधशास्त्रामधलं उदाहरण देतो मी की औषधशास्त्रामधल्या कंपन्यांनी किंवा डॉक्टरांनी असा विचार केला
की जास्तीत जास्त लोक आजारी पडू देत म्हणजे आमचा बिझनेस चांगला चालेल. तर हे सस्टेनेबल होईल का? त्यामुळे आता जगभर या विचारावरती खूप मोठा विचार होतोय आणि मोठमोठ्या फार्मास्युटिकल कंपन्या सुद्धा आज तात्पुरती बरी करणारी औषधं देण्यापेक्षा आपण स्वास्थ्य देणारी आपण प्रणाली कशी विकसित करू शकू याच्यावरती आज विचार मोठा होतोय. तर हा बदल जो होतोय हा बदल अधिक प्रगत करण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये जी मान्यता आहे, मग आयुर्वेद असो, योगा असो, याच्यामधली जी माहिती आहे, याच्यामधलं जे ज्ञान आहे ते जर आपण घेतलं तर आज भारताला एकेकाळी आपण जो ज्ञानाच्या शाखेमध्ये नेतृत्व करत होतो पूर्ण जगामध्ये, जगामधलं पहिलं विद्यापीठ हे भारतामध्ये होतं, तक्षशिला, नालंदा. आणि मोठमोठे त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ, फक्त चाणक्य नाही, अनेक शास्त्रज्ञ, त्यावेळेचे शास्त्रज्ञच म्हणेन मी त्यांना, हे उदयाला आलेले होते. तेव्हा ते नेतृत्व आपल्याला परत मिळवता येईल. अध्यात्म म्हणजे कोणीतरी बसून ध्यान करायचं, जंगलामध्ये जायचं, झोपडीत राहायचं असं नाहीये. आपण अध्यात्म आपल्या आपल्या रोजच्या कामामधनं करू शकतो. तुम्ही जर तुमचं काम चांगल्या रीतीने जर करत असाल तर तुम्ही अध्यात्म करताय. हे जेव्हा पुस्तक मी लिहित होतो याच्यावरती जरी लेखक म्हणून आमचं नाव असेल ना तरी सुद्धा मी तुम्हाला असं सांगेन की हे पुस्तक निर्माण झालं, आम्ही माध्यम म्हणून त्याच्यासाठी होतो. तर ही अध्यात्माची शिक्षण आहे आणि ही शिक्षण आज जर आपण जगामध्ये जर हे चांगल्या पद्धतीने पुढे नेलं ना तर त्याची गरज आहे. कारण आज आपण मटेरियलिस्टिक सोसायटीमध्ये ज्या पद्धतीने चाललेलो आहे ना त्याला आज आपण विनाशाकडे अधिक गतीने चाललोय. डूम्सडे येणार आहे केव्हा तरी, प्रलय येईल, पण तो लवकर कशाला आणायचा ना हा प्रश्न आहे. सर आता तुम्ही आपल्या काही एन्शियंट शास्त्रामधली जी काही उदाहरणं दिली, म्हणजे आपल्याकडे खरं तर शास्त्रामध्ये पिंडी ते ब्रह्मांडी हा इतक्या सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. पण ज्यावेळेस म्हणजे असं होतं का की जोपर्यंत एखादी गोष्ट त्या पाश्चात्य देशांकडनं येत नाही, जोपर्यंत कुठल्या मोठ्या आर्थिक महासत्ता त्याबद्दल बोलत नाहीत, त्याबद्दल संशोधन करत नाहीत, तोपर्यंत त्या गोष्टी आपल्याला रुचत नाहीत. म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणजे अर्थात आपल्याकडे आयुर्वेद आहे, आपल्याकडे योग आहे, या सगळ्या पद्धतीच्या शास्त्रोक्त पद्धतीनं सांगितलेल्या गेलेल्या आहेत, पण आत्ताच्या सायन्सच्या मीटरमध्ये त्या बसवल्या नाहीत म्हणून त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत असं वाटतं का? आत्ताच्या सायन्सच्या चौकटीमध्ये पोचत नाही म्हणून आज इवन आधुनिक विज्ञान सुद्धा, उदाहरण द्यायचं झालं तर आधुनिक विज्ञानामध्ये सायकियाट्री हे खूप प्रगत झालेलं शास्त्र आहे. पण मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी आणि सायकियाट्री ज्याच्यामध्ये थेरपी आहे, हे दोन आपण डिवाइड केले. आपण म्हणतो मनोविज्ञान, वैद्यकीय चिकित्सा, पण आपण माइंडचं अस्तित्व मान्य करतो का विज्ञानामध्ये? कुठं आहे मन हे जर विचारलं विज्ञानाला तर त्याचं आज आपल्याला उत्तर देता येतं का? तर नाही देता येत आपल्याला उत्तर. पण तुम्हाला मनाची कुठलीही माहिती नसताना तुम्ही मनाला उपचार कसे करू शकता? म्हणून मी असं म्हणतो की तुमच्या फिजिकल बॉडी आणि तुमच्या सिम्पटम्ससाठी फिजिकल औषध म्हणजे गोळ्या, औषधं, इंजेक्शन असं असेल तर तुम्हाला मनाच्या विकारांसाठी जे औषध आहे ना ते ध्यान आहे, ते योगा आहे. त्याला कुठली तरी आपण काय करतो आता डॉक्टर्स करतात ना, तुमच्या मनामध्ये तुम्हाला डिप्रेशन असेल तर तुम्हाला अशी औषधं देतात की ते डिप्रेशन जाईल. म्हणजे सप्रेसंट्स आणि स्टिम्युलंट अशा दोन प्रकारची औषधं देऊन काय आपण मेंदूला ते कमा करतो. म्हणजे ही औषधं मनावरची नाही आहेत, ही औषधं मेंदूवरची आहेत. मग मेंदूला तुम्ही उपचार करून मनावरती उपचार होतो असं आधुनिक शास्त्र मानून चालतं. ते खरं आहे का? वस्तुस्थिती याच्याकडे आपण एका जिज्ञासू दृष्टीने बघायची गरज आहे. आणि म्हणून पतंजली सारखं जे योगशास्त्र आहे ना, मी म्हणेन की आपल्या आधुनिक वैद्यकामध्ये किंवा आधुनिक मानसशास्त्रामध्ये आपण जर पतंजलीचा अंतर्भाव नाही केला तर फक्त फ्रॉइडियन बेसिसवरती आपण आज जी सायकोलॉजी शिकवतो ती अपुरी आहे. त्यामुळे या प्राचीन ज्ञानशाखांमधनं जे काही ज्ञान आहे त्याच्यामधनं आजचं विज्ञान हे अधिक वेगाने प्रगत होऊ शकेल ही वस्तुस्थिती आहे.
सर याच्यामध्ये हा कुठेतरी अडथळा येत नाहीये का? कारण का फ्रॉइडियन असेल किंवा हे सगळे आहेत ते हे कुठेतरी गेल्या 100-200 वर्षातला रिसर्च आहे. त्याच्यामुळे त्याच्यात कुठेतरी मॉडर्न सोसायटीची टिंज किंवा ॲटलीस्ट पाळंमुळं आहेत. पण जेव्हा आपण पतंजली म्हणतो किंवा जेव्हा योग म्हणतो किंवा कोणतीही आपली एन्शियंट विजडमवाली टेक्स्ट म्हणतो, तेव्हा त्याच्यातल्या ज्या सोसायटीज आहेत, त्याच्यातल्या सोसायटीवरती लिहिलेल्या ज्या व्हॅल्यू सिस्टम्स आहेत, त्या आत्ताच्या काळात ॲप्लिकेशन कसं करायचं हे कळत नसल्यामुळं किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठेतरी आहे त्या पद्धतीने करायला गेलं तर ते मग छद्मविज्ञानाकडे वाटतं आणि त्याच्यामुळे गोंधळ होतो. ह्याच्यामुळे होतं का? मग त्याच्यावरती कुठेतरी जास्त तुम्ही जसं म्हणालात कुतूहलाच्या दृष्टिकोनातनं अभ्यास करायची गरज आहे का? नक्कीच गरज आहे आणि असा अभ्यास हा भारतामध्ये आता हळूहळू सुरू होतोय, पण परदेशामध्ये मात्र खूप वेगाने सुरू आहे. अच्छा. म्हणजे कॉन्शियसनेसवरचा विषय. कॉन्शियसनेस हा अध्यात्मामधला विषय आहे. कॉन्शियसनेस हा योगामधला विषय आहे. कॉन्शियसनेस यामुळे आपलं अस्तित्व आहे, सजीवांचं अस्तित्व. म्हणजे जड आणि चेतना, हा जो दृष्टिकोन आहे, पिंडी ब्रह्मांडी जसं सांगितलं तसं आपल्याकडे जड आणि चेतना असं सुद्धा जडाचा जो अभ्यास आहे, फिजिकल जो स्टडी आहे, तो विज्ञान अधिक चांगल्या पद्धतीने करतं. पण चेतना म्हणजे काय हे विज्ञानाला आज समजत नाहीये. पण त्या संदर्भही अभ्यास करण्यासाठीची जी आता हार्वर्ड किंवा स्टॅनफर्ड सारखी मोठमोठी विद्यापीठं आहेत ना, त्याच्यामध्ये कॉन्शियसनेसवरती आज मोठा रिसर्च सुरुवात आहे. आणि इव्हन भारतामध्ये सुद्धा याच्या आणि नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज येत आहेत, FMRI, फंक्शनल MRI सारखी टेक्नॉलॉजी, की ज्याच्यामधनं तुमचं पूर्ण ब्रेन मॅपिंग करता येऊ शकतं. त्याच्यातनं असं दृष्टिकोनास येतंय की ध्यानामध्ये बसलेल्या व्यक्तीचं ब्रेनमधलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते अतिशय वेगळ्या पद्धतीने होतं. त्यामुळे आधुनिक विज्ञानाने सुद्धा आता याच्यावरती खूप मोठा भर द्यायला सुरुवात केलेली आहे. पण मी असं म्हणेन आपली मानसिकता जी आहे ती मात्र बदलायची गरज आहे, विशेषतः भारतीयांची मानसिकता. कारण आपल्या शास्त्राकडे कुतूहलाच्या दृष्टिकोनातून बघायच्या ऐवजी आम्ही सेल्फ प्राईड आणि पास्ट ग्लोरी सिंड्रोममध्ये अडकून बसलेलो आहोत. म्हणजे आम्ही म्हणतो आमचे पूर्वज महान होते, आम्हाला सगळंच माहिती होतं, आम्हाला विमान उडवता माहिती होतं, आम्हाला सगळं 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 ज्ञान आहे. कोणी काही शोध लावला की आम्ही आमच्या शास्त्रात जाऊन सांगतो आम्हाला माहितीच आहे हे. माझं म्हणणं याच्यात असं आहे, आणि जे आम्ही या पुस्तकामध्ये मांडले, की सायन्स फिक्शन जर रियालिटी असेल आजची, तर कालचं आमचं ज्ञान जुनं असेल. त्याला तुम्ही मायथॉलॉजी सुद्धा म्हणा, रामायणाला तुम्ही इतिहास म्हणा, मायथॉलॉजी म्हणा, महाभारताला तुम्ही रामायण म्हणा, इतिहास म्हणा, पण त्याच्याकडे एका नाविन्याचा शोध म्हणून का नाही बघू शकत? पुष्पक विमानाचं उदाहरण रामायणामध्ये जे काही आहे, त्याची कल्पना करणं 10,000 वर्षापूर्वी ही सुद्धा मोठी गोष्ट नाहीये का? तर आपल्याला आपल्याच शास्त्राकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने बघायला पाहिजे. जेव्हा पाश्चात्य आपल्याला सांगतात तेव्हा ते खरं, इंग्लिशमध्ये एखादा कोणी माणूस सांगतो त्यावेळेला ते खूप ज्ञानी. हे जे आपल्या मनावरती कॉलोनियल पिरियडमध्ये आपल्यावरती जे काही संस्कार केले गेले, त्याच्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून खरा इतिहास कुठे आपण शिकलोय? आज आपल्याला कळेल की द्वारकेसारखं जे समुद्राखाली गेलेली नगरी, त्याचं CSIRनी कार्बन डेटिंग केलेलं आहे आणि त्यांच्या असं लक्षात आलं की 10,000 वर्षापूर्वीचं आहे ते. कसं झालं हे प्रश्न आपण विचारणार का नाही? अंकोरवाटमध्ये मी गेलो होतो. अंकोरवाटमध्ये या पुस्तकामध्ये मी फोटो टाकलेला आहे तो. अंकोरवाटमध्ये मी एका ठिकाणी बोटाने दाखवतोय चित्र. कसलं चित्र होतं ते? तर डायनासॉरचं चित्र आहे, भिंतीवरती कोरलेलं चित्र डायनासॉरचं. डायनासॉरची माहिती तुम्ही विकिपीडियामध्ये जर गेलात तर तुम्हाला दिसेल की फ्रेंच सायंटिस्टनी 110-120 वर्षापूर्वी केव्हा तरी डायनासॉरची कल्पना आली आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून. हे मंदिर आहे 900 ते 1200 वर्षापूर्वीचं. कसं कळलं त्यांना डायनासॉर त्यावेळेला अस्तित्वात होते? हे प्रश्न आपण तरी विचारायला पाहिजेत ना. म्हणजे आपल्याला आपली दृष्टी बदलून एक कुतूहलाच्या दृष्टिकोनातून आपल्या इतिहासाकडे बघायला पाहिजे. आपला खरा इतिहास शोधायला पाहिजे की जो नष्ट केला गेलेला आहे. पुन्हा आपल्याला आपल्या रूट्सकडे जायची गरज आहे. सर आपण जे आता मगाशी पण बोललो की एन्शंट टेक्स्ट आहेत आपल्याकडे, म्हणजे उपनिषद असतील, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्यात ज्याच्यात तुम्हाला म्हणजे तुम्ही जिनोमची कल्पनाही त्याच्यात तुम्हाला कशी सापडली त्याच्याबद्दल बोलला. काय काय अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला थोडासा आपला पर्स्पेक्टिव्ह वाईडन करतील आणि त्याच्याकडे बघण्याची गरज आहे आपल्याला? कोणत्या गोष्टी आहेत पहिलं आपण ते बोलूया. गोष्टी खूप आहेत. म्हणजे आज आधुनिक शास्त्रामध्ये आम्ही म्हणतो तसा आज आधुनिक विज्ञानामध्ये खरं म्हणलं तर इनोव्हेशन डेफिसिट आहे, थिंकिंग डेफिसिट आहे. नेचर नावाचं जगप्रसिद्ध जर्नल आहे, तुम्हाला माहिती असेल. नेचरनी 2 महिन्यापूर्वीच्या त्यांच्या अंकामध्ये एक आर्टिकल प्रसिद्ध केलं
त्याचं टायटल काय होतं? सायंटिस्ट नीड टाइम टू थिंक. याचा अर्थ जगभरातले शास्त्रज्ञ विचार करत नाहीयेत पाहिजे तेवढा. आज बघितलं तर तुम्ही 4-5 शतकाचा जर अभ्यास केला विज्ञानाच्या प्रगतीचा, हा. तर तुम्हाला असं दिसेल की ज्याला आपण ब्रेक थ्रू म्हणतो हा. ना, अशा प्रकारची इन्व्हेन्शन आलेली नाहीयेत. आम्ही ज्याला इन्क्रिमेंटल नॉलेज म्हणतो, आज हे माहिती आहे त्याच्यापेक्षा थोडं पुढे जाऊन आम्ही काहीतरी करतो, अशा प्रकारचं संशोधन जास्ती सुरू आहे. आणि त्यामुळे तुम्हाला असं लक्षात येईल की विज्ञानामध्ये जे ब्रेकथ्रूज झालेत मोठमोठे, ते फक्त प्रयोगशाळेमधल्या प्रयोगातनं नाही झालेले, तर ते झालेले आहेत इंट्युएशनमधनं, ते झालेले आहेत इन्साइट्समधनं. आणि याचं उदाहरण पुन्हा पाश्चात्याचं उदाहरण देतो, कारण ते आपल्याला लवकर पटतं. तर कार्ल फ्रेडरिक गॉस थेरम म्हणून खूप प्रसिद्ध आहे, जर्मन मॅथमॅटिशियन, प्रचंड मोठा मॅथमॅटिशियन. त्यांनी पब्लिकली मान्य केलेलं आहे की मला जे थेरम मी सांगितले ते थेरम मला आधीपासूनच माहिती होते, मी नंतर काम केलं बॅकवर्ड ते प्रूव्ह करण्यासाठी. आणि हीच कथा आपल्या रामानुजम यांची पण आहे. रामानुजमनी पण सांगितले माझी जी काही मॅथमॅटिकल इक्वेशन आहे ती मला आधीच माहिती होती. तर कुठनं माहिती झाली ही? त्याला आम्ही म्हणतो प्रज्ञान. म्हणजे सायन्स जे आहे, विशेष ज्ञान, विज्ञान पुरेसं नाहीये, कारण आपण या चौकटीत बांधून गेलोय. मला जे आज दिसतं तेच फक्त खरं मी मानतो, तशी वस्तुस्थिती नाहीये. इव्हन आईन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की मेजॉरिटी त्याची जी काही इन्व्हेन्शन्स आहेत ना, मोठी नोबेल प्राइज विनिंग, ती इंट्युएशन मधनं आलेली आहे. म्हणजे आपण हा फरक समजून घेतला पाहिजे की अनुभव आणि अनुभूती याच्यामध्ये काय फरक आहे, तो आज विज्ञानाला नाही सांगतायत. आणि अनेक गोष्टी आहेत आज विज्ञानाला नाही सांगतायत. म्हणजे प्रेम तुम्ही मोजू शकता का किती आहे पर्सेंटमध्ये, पण ते नाही आहे असं तुम्ही म्हणू शकता का? तर अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. एक उदाहरण फक्त तुम्हाला देतो की ज्याचा उपयोग मी स्वतः केला. या ज्ञानशाखामध्ये खूप प्रचंड मोठं ज्ञान आहे. तर माझा अभ्यास पूर्वी औषधशास्त्रामध्ये होता, आयुर्वेदाचा उपयोग करून नवीन नवीन औषधं तयार करणं. पण मला एका स्टेजला लक्षात आलं की आयुर्वेदाचा फक्त औषधाच्या वनस्पतींसाठी विचार करणं हे खूप अपुरं आहे. आयुर्वेदामध्ये ज्या संकल्पना आहेत त्यांचा अभ्यास करणं हे जास्ती महत्वाचं आहे. म्हणून आम्ही असं म्हणलं की पंचमहाभूताची संकल्पना किंवा त्रिदोष, वात पित्त कफ. आणि त्या काळामध्ये 2000 सालची गोष्ट सांगतोय मी, त्या काळामध्ये प्रिसिजन मेडिसिन किंवा पर्सनलाइज मेडिसिन नवीन उदयाला येत होतं. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आता जरा आकार घ्यायला लागला होता. त्या काळामधली ही गोष्ट आहे. तर त्या काळामध्ये आम्ही म्हटलं अरे वात पित्त कफला जेनेटिक बेसिस आहे, असं आम्ही हायपोथेसिस केलं. मग तो हायपोथेसिस केला तर संशोधक म्हणून आमचं काम आहे तो सिद्ध करायचा, तो खरा असेल किंवा खोटा असेल, काही असू शकतं. म्हणून आम्ही एक प्रयोग केला आणि त्याच्यामध्ये आम्ही दाखवून दिलं की वात पित्त कफ याला जेनेटिक कनोटेशन आहे. तो पहिल्या प्रथम जगामध्ये आज आधुनिक विज्ञानाच्या साह्याने आमच्या ज्या काही आयुर्वेदातल्या संकल्पना आहेत त्यांना सबाळ आधार मिळाला. पण त्यासाठी करायला पाहिजे प्रयत्न. आज ती शाखा आयुजिनॉमिक्स म्हणून जगभरामध्ये मोठी झाली. म्हणजे जो प्रयोग आम्ही छोट्या लॅबोरेटरीमध्ये पुणे विद्यापीठातल्या माझ्या विभागातल्या सुरू केला, त्याचं आज प्रचंड मोठं एक विस्तृत वृक्ष झालेलं आहे. हे एका बिंदूचं सांगितलं आम्ही. याची उदाहरणं अनेक आम्ही या पुस्तकामध्ये दिली आहेत. कुठल्या म्हणजे आम्ही एवढा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे की वेगवेगळ्या कन्सेप्ट आपल्याकडे. आता पराविद्या आणि अपराविद्या काय हा प्रकार, काय त्याच्यामध्ये फरक आहे? जसं अनुभव अनुभूती म्हणलं, पराविद्या अपराविद्या काय आहे? उपनिषदामधलं महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्मा. काय सांगायचं उपनिषदकारांना? उपनिषदामधलंच उपनिषद आहे, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ईशावासी उपनिषदकारांना काय सांगायचंय? याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला त्यावेळेला आमच्या लक्षात आलं ही डेफिनेशन तर जिनोमला सुद्धा येते. पूर्णाची जी संकल्पना आहे ती जिनोमला, जिनोम मधला जर तुम्ही एखादा छोटा भाग बाहेर काढला तर तो पूर्ण व्हायची क्षमता असते त्याच्यामध्ये, किंवा जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो सुद्धा संपूर्ण होऊ शकतो. हे त्यांनी त्या काळामध्ये सांगितले ते वैश्विक कॉन्शियसनेसच्या दृष्टीने सांगितले, आत्मा आणि परमात्मा मधल्या कन्सेप्टला धरून सांगितलेलं आहे. पण तेच जिनोमला सुद्धा लागू होतं ना. अशा अनेक कल्पना आज आपल्या शास्त्रांमध्ये आहेत. मग ते आयुर्वेद असो, योगा असो, उपनिषद असो, किंवा तुमचे चाणक्यासारखं अर्थशास्त्रामधल्या अनेक कल्पना त्याच्यामध्ये आहेत, किंवा कणाद असो. रामानुजमनी जे काही केलं ते पूर्वीच्या सगळ्या अभ्यासावर आधारित त्यांनी पूर्वी केलेले. तर या ठेव्याकडे
तुम्ही एक आपला महत्वाचा ऐतिहासिक ठेवा हा कुतूहलाच्या दृष्टीने बघून विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं त्याचा प्रसार होण्यासाठी प्रयत्न करा. मग भारताला विश्वगुरूकडे जाण्यासाठी संधी आहे आणि भारताला पुन्हा एकदा जागतिक नेतृत्व विज्ञान क्षेत्रामध्ये करायची मोठी संधी आहे. मला यातनं परत एक खूप मूळ प्रश्न असा पडतो की ज्या कुठल्याही एन्शंट विजडमकडे बघायचंय किंवा स्पिरिच्युअलिटीकडे त्या ऍस्पेक्टने बघायचंय, तर एक प्रश्न पडतो की पण मी तर विज्ञानावर विश्वास ठेवणार आहे, मला तर सिद्ध करून दाखवा या तत्वावरती माझा विश्वास आहे आणि त्यामुळे मी स्वतःला एथिस्ट समजतो. तर ते आस्तिकता नास्तिकता आणि या पर्स्पेक्टिव्हने या सगळ्याकडे कसं पाहिलं जाऊ शकतं? म्हणजे मला कारण ज्यावेळेस या एन्शंट टेक्स्टकडे बघायचं आहे, या स्पिरिच्युअल कॉन्सेप्टकडे वळून बघायचं आहे, त्यावेळेस मला आस्तिक असणंच गरजेचं आहे की ती नास्तिकता सुद्धा चालू शकते, की म्हणजे त्याबद्दल आपण थोडं बोलू खूप शकतो? छान प्रश्न आहे तो. आणि याचे पुढे पुढे मी जेव्हा विज्ञानामध्ये जात आलो त्यावेळेला विज्ञानातल्या ज्या उणिवा आहेत ना त्या जास्ती प्रकर्षाने जाणवायला लागल्या. म्हणजे तुम्ही आज गणपती अथर्वशीर्ष जेव्हा मी वाचतो ना तेव्हा मला त्याचे अर्थ कळतात. म्हणजे त्यांनी ओंकाराचं जे काही वर्णन गणपती अथर्वशीर्षामध्ये केलेलं आहे केवढा मोठा मेसेज ते देत आहेत. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2-3 वर्षापूर्वी जागतिक शास्त्रज्ञांना एक युनिव्हर्सल साऊंड असं ऐकू आलं, ज्याला नाव त्यांनी दिलं हम, HUM. हम नावाचा त्यांना ध्वनी या पूर्ण युनिव्हर्समध्ये ऐकू आला. आता हा ओम हा जो कोणी शोधून काढला असेल, ज्यावेळेस कसा शोधून काढला असेल ओम आणि हम याच्यामधलं साधर्म्य हे फक्त योगायोग आपण समजायचा का? काय आहे मग ओम ही व्हायब्रेशन जी आहेत त्या व्हायब्रेशन्सवरती आज प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रिसर्च परदेशामध्ये सुद्धा चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही शेवटच्या चॅप्टरमध्ये या ओमबद्दल आम्ही जास्ती डिस्कस केले. ओम या पुस्तकामध्ये म्हणजे ओम नाही आहे, ओम रिप्रेझेंट्स दी एन्शंट विजडम. आणि जिनोम या पुस्तकामध्ये जिनोम नाही आहे, जिनोम रिप्रेझेंट्स अ मॉडर्न सायन्स, ॲडव्हान्समेंट्स इन मॉडर्न सायन्स. आणि आम्ही असं म्हणतोय की आधुनिक विज्ञानाला प्रज्ञानाकडे जायची गरज आहे आणि म्हणून इव्हॉल्विंग जर्नी ऑफ मॉडर्न सायन्स टू मेटा सायन्स. सर, आपण एन्शंट विजडम म्हणतोय, आपण जुन्या काळात उमगलेलं ज्ञान म्हणतोय. जर मी एक अत्यंत एक अडाणी माणूस म्हणूया या पर्स्पेक्टिव्हनी ह्याबद्दलचा अभ्यास नसणारा आणि मी फक्त आत्ताच्या ह्याच्यातला होता, तर मी जर त्या एन्शंट विजडममधनं काही 4 गोष्टी 5 गोष्टी घ्यायच्या म्हटलं तर अशा काही गोष्टी असतील का? गोष्टी म्हणण्यापेक्षा अशा काही विजडम्स असतील का ज्या तुम्ही आम्हाला सांगू शकाल की जेणेकरून आम्हाला एक सुरुवात करता येईल की त्याच्याकडे बघायला आणि वाचायला? पहिली गोष्ट म्हणजे मी म्हणेन की आपल्याकडे आपण आपल्या स्वतःकडे बघायची दृष्टी विकसित केली पाहिजे. जगाचं सोडून देऊ आपण आपल्या स्वतःला तरी ओळखलंय का या प्रश्नापासून आपल्याला सुरुवात करायला पाहिजे. आणि त्यालाच म्हणतो आयुर्वेदामध्ये जी संकल्पना आहे स्वास्थ्याची, आयुर्वेदामध्ये आरोग्य हा शब्द नाही, कारण आरोग्य हे रोगाशी कनेक्टेड आहे. स्वास्थ्य म्हणजे काय? स्वतःमध्ये स्थिर राहण्याची कन्सेप्ट तुमच्याकडे, योग्यता तुमच्याकडे निर्माण व्हायला पाहिजे. स्वतःला जेव्हा तुम्ही ओळखाल ना त्यावेळेला तुम्ही आपोआपच सगळ्या गोष्टींचा उलगडा तुम्हाला होत राहील. आणि स्वतःला ओळखायची कला म्हणजेच अध्यात्म आहे ना. अध्यात्म हे काय वेगळं काय फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. हे जेव्हा पुस्तक विकसित होत होतं ना, मी शास्त्रातला जरी विद्यार्थी असलो ना तरी मी असं मानतो की शास्त्र आणि कला हे दोन्ही एकत्र जायला पाहिजे. शास्त्राविना कला आणि कलेविना शास्त्र हे दोन्ही अपुरे आहेत. तर म्हणून मला हे पुस्तक एका कलेच्या माध्यमातून पुढे न्यायचं होतं आणि म्हणून ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी तो जरूर बघावा. त्याच्यात म्हणलेलं आहे की जड आणि चेतना आणि षड्रिपूमुळे आपल्याकडे अज्ञान निर्माण होतं आणि त्या अज्ञानामधनं आपल्याला उजियारा जो आहे तो ज्ञानाचा आहे, त्याच्याकडे आपल्याला, तो प्रकाश आहे त्याच्याकडे आपल्याला जायला पाहिजे. हेच आपल्याला सांगतं अंधारातून प्रकाशाकडे जायचं जे आपल्याकडे सांगितलेलं आहे ते. तर प्रत्येकाला आपल्याला करण्यासाठी मुळात आपल्याला जे करायला पाहिजे ना ते म्हणजे आपल्या विचारांची कवाडं उघडली पाहिजे. जे म्हणतात की माइंड इज लाईक पॅराशूट. आज आपण जे बंद करून बसलोय आणि कोणीतरी काहीतरी सांगितलेलं आहे म्हणूनच ते खरं आहे असं आपण मानून बसलोय, तसं मानायची आवश्यकता नाही. आम्ही तर आमच्या विद्यापीठाच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही तुमची स्वतःची
जी काही निरीक्षण आहे ती सुद्धा चॅलेंज करायला शिका, जी आम्ही स्वतः केली. म्हणजे आम्हाला मिळालेली निरीक्षण आम्ही स्वतः चॅलेंज केली, आणि हेच विज्ञानाचं काम आहे. शेवटचं उदाहरण मी आपल्याला सांगेन याच्यामध्ये. कॅन्डेस पर्ट नावाच्या एक विख्यात न्यूरो सायंटिस्ट होते, ज्या अमेरिकेमधल्या NIH नावाची जी मोठी संस्था आहे त्याच्यामधल्या न्यूरोलॉजीच्या हेड होत्या, डायरेक्टर. नोबेल प्राईजला त्यांना नॉमिनेट केलं गेलं होतं. त्यांच्या पुरुष बॉसनी त्यांचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्यांनी राजीनामा दिला, त्याचा विरोध करून. त्यांना लास्कर अवॉर्ड मिळालं, नोबेल नाही मिळालं, पण त्यांनी ते सोडलं. आणि ते सोडल्यानंतर त्यांनी अध्यात्माकडे वळल्या. सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी फाउंडेशन त्यांनी निर्माण केलं नंतर, आणि त्यांनी एक उत्तम पुस्तक लिहिलं आहे, त्याचं नाव आहे मॉलिक्युल्स ऑफ इमोशन. लक्षात घ्या, कॅन्डेस पर्टनी ओपिएट रिसेप्टर आपल्या ब्रेनमध्ये असतात याचा शोध पहिला प्रथम घेतला आहे त्यांनी. म्हणजे या लेवलच्या शास्त्रज्ञ आहेत. मॉलिक्युल्स ऑफ इमोशन या पुस्तकाचं एका वाक्यामध्ये मला तुम्ही सांग असं सांगितलं ना, हे वाक्य त्यांनी लिहिलेलं नाही आहे, पण हा डिस्टिलेट मी सांगतोय तुम्हाला. त्या असं म्हणतात, कॅन्डेस पर्ट असं म्हणतात त्यांच्या पुस्तकामध्ये, की एक दिवस असा येईल मनुष्याला फिजिकल मेडिसिन म्हणजे कॅप्सूल, टॅबलेट, इंजेक्शन घ्यायची गरज पडणार नाही. ते बसेल आणि ध्यान करतील आणि सांगतील की सिक्रीट, आणि तुमच्या मेंदूमधनं ती रसायनं सिक्रीट होतील. आज आपल्याला औषधाने जे बरं वाटतं ते औषधाने नाही बरं वाटत. औषधामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक रसायनं स्त्रवतात, हॉर्मोन्स असतील, टार्गेट्स असतात वेगवेगळी, त्याच्यावरती आता औषधशास्त्रज्ञ म्हणून आम्ही त्याचा अभ्यास करतो. आणि म्हणून मला ते जास्ती पटतं की औषधं फिजिकल घ्यायची गरज नाहीये. आणि याला अनेक उदाहरणं तुम्हाला देत आहेत. गुरुदेव रांजणेंचं उदाहरण आहे. आध्यात्मिक खूप मोठं त्यांनी कार्य केलेलं होतं. त्यांना शेवटच्या काळात ट्युबरक्युलोसिस झाला, अशी कथा आहे, मी स्वतः ऐकलेली. आणि ते म्हणले की मला दूषित शरीर नाही सोडायचं. आणि त्यांनी त्यांच्या शरीरामधनं ट्युबरक्युलोसिस घालवला, ते देहांत त्यांच्या व्हायच्या आधी. आणि नंतर बायोप्सीमध्ये ट्युबरक्युलोसिस नाही सापडलं. हे कसं झालं याच्याकडे आपण फक्त एक मिस्ट्री, अद्भुतता असं नाही बघायला पाहिजे. या सगळं कसं झालं. संजीवन समाधी ज्ञानेश्वरांनी घेतली. काय केलं, एवढ्या वयाच्या इतक्या कमी वर्ष असताना त्यांना हे ज्ञान कुठनं आलं, संस्कार कुठनं आले. हे सगळे संस्काराचा जो भाग आहे ना, तो पूर्वी आधुनिक शास्त्रामध्ये बघितलं जायचा नाही, फक्त जेनेटिक्स बघितलं जायचं. आज इपिजेनेटिक्समुळे आम्हाला संस्काराचा महत्त्व हे अधिक पटलेलं आहे. हे जे आलं ना, आता गुलाबराव महाराज पूर्ण जन्मांध कसे त्यांना एवढं ज्ञान कुठनं आलं. तर या ज्ञान मिळवण्याच्या पद्धती ज्या आहेत ना, या प्रयोगशाळेपेक्षा या वेगळ्या आहेत. हे आपल्याला तरी मान्य करायला पाहिजे. त्यावेळच्या ज्ञान बनवण्याच्या पद्धती, ज्ञान घेण्याच्या पद्धती योगिक पद्धती होत्या, ज्या आपल्या ध्यानामधनं मिळणारे ज्ञान होतं. आणि हे तुम्ही मॅट्रिक्स सारखे सिनेमे जर आता बघितले तर यातनं तुम्हाला दिसेल की हे तेच सांगतात, डाउनलोड अपलोड जे आज कॉम्प्युटरवर करताय तुम्ही, तसं तुमच्या मनामध्ये आज न्यूरल लिंक्समध्ये काय सांगताय, ते तुमच्या मेंदूमध्ये काहीतरी चिप बसवून तुम्हाला. पण ज्या पद्धतीने हे चाललंय ना, क्रिस्पर टेक्नॉलॉजी असेल, चिप बसवायचं मेंदूमध्ये प्रकार असतील, तर हे विज्ञान चुकीच्या दिशेने चाललेलं आहे असं आम्हाला वाटतं. ते तुम्हाला सरळ मार्गावरती जर आणायचं असेल तर त्याला अध्यात्माची जोड देणं हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणूनच शेवट परत सांगेन मी तुम्हाला की सुरुवात ज्याने मी केली की विनोबा भावेंनी अगदी योग्य सांगितलेलं होतं की विज्ञान आणि अध्यात्म ही दोन चाकं आहेत. त्यांनी समन्वय साधून पुढे गेलं तरच समाजाची आणि या एकूणच विश्वाची ही सस्टेनेबल आपण म्हणतो तशा प्रकारची वाटचाल पुढे चालू राहील. बरोबर. मला अगदी शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे अगदी थोडक्यात उत्तर दिलं त्याचं तरी चालेल. हे ऐकताना खूप छान वाटतं, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी पटतायत. पण अर्थातच सायन्स बॅकग्राऊंड असलेली कोणतीही व्यक्ती, विज्ञानाचा आधार घेऊन बोलणारी कुठली व्यक्ती याला छद्मविज्ञान किंवा स्युडो सायन्स म्हणून झिडकरून लावेल. याला काय पद्धतीने अप्रोच आपण करू शकतो? सुडो सायन्स जे आहे ना, ते एक वेगळ्या प्रकारचं आहे. आणि हे पुस्तक लिहिताना आम्ही अतिशय काळजी घेतली की या पुस्तकामध्ये कुठल्याही प्रकाराने छद्मविज्ञान येणार नाही. म्हणजे कुठले तरी दावे करणं खोटे, त्याच्याकडे अंधश्रद्धेकडनं त्याच्याकडे जाणं वगैरे, हे छद्मविज्ञान आहे. किंवा कुठले तरी को रिलेशन करणं आपल्या स्वतःच्या मनाने. कल्पना तुम्ही जरूर करू शकता, जशा सायन्स फिक्शनमध्ये आम्ही कल्पना करतो त्या पण त्या जसं आम्ही कल्पना केली की आयुर्वेद हे एक
पर्सनलाइज मेडिसिन आहे, पण ते करून फक्त थांबून उपयोग नाही, पुढे आहे का नाही याच्यावरती अभ्यास करायची पण गरज आहे ना. फक्त आम्ही ते सांगतोय किंवा पुराणामध्ये कुठेतरी काहीतरी लिहिलंय म्हणून ते खरं आहे हे मानणं हा पण वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. पण आज त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते चुकीचंच आहे, खोटंच आहे असा स्टँड घेणं. आपण स्टँड असा घ्यायला पाहिजे की आम्हाला आज हे माहिती नाही, अरे कुतूहल दिसते, फार छान दिसते ही कल्पना, त्याच्यावरती काहीतरी आपण करायला पाहिजे. असं जेव्हा आपल्याकडचे शास्त्रज्ञ आणि विशेषतः तरुण विद्यार्थी याच्यामध्ये आकृष्ट होतील ना, तरुणांनी जर याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला वैज्ञानिक दृष्टिकोनातनं आणि वैज्ञानिक दृष्टी आणखीन विशाल करून फक्त इम्पिरिझम पुरती मर्यादित न ठेवता आध्यात्मिक दृष्टी त्याच्यामध्ये आणून जर विज्ञानाकडे आपण बघितलं तर मला वाटतं याचं खूप मोठा फायदा हा आपल्याला, आज आपण अँथ्रोपोसिनमध्ये आहोत, त्याच्यामधनं आपल्याला, आम्ही म्हणतो या पुस्तकामध्ये, आपण ओम सीनकडे जायला पाहिजे, विश्व कल्याणाकडे जायला पाहिजे. तर त्याच्याकडे जायची वाटचाल जी आहे, प्रलय येईल केव्हा तरी हो, पण तो लवकर कशासाठी आणायचा हा प्रश्न आहे. सॉरी, मला अजून एक प्रश्न छोटासा विचारायचा आहे. आपण मगाशी बोलताना म्हणजे आपण जेव्हा याच्या आधी चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही एक कॉन्सेप्ट सांगितली, होमोसेपियन टू होमो स्पिरिच्युअल. सो मला ते खूप इंटरेस्टिंग वाटतं आणि मला असं की आपण त्याच्यावरती थोडंसं जर एक विवेचन करू शकलो तर. छान सांगितलं. आपल्याला माहिती आहे होमो सेपियन म्हणजे सेपियन नावाने या युval नोआ हरारीने पुस्तक लिहिलं, खूप चांगलं पुस्तक आहे, गाजलं ते. त्यांनी नंतर दुसरी आवृत्ती आली त्याची ती होमो ड्युअस, त्याच्यामध्ये अजून ऍडव्हान्स. बरोबर. आम्ही अशामध्ये पुस्तकामध्ये असं म्हणलंय की सेपियन्स टू होमोडियस हे पुरेसं नाहीये, कारण होमोडियस पुन्हा आपल्या स्वार्थामध्ये अडकलेला आहे. होमोसेपियननी होमो स्पिरिच्युअल कडे जायला पाहिजे, आपली दृष्टी विशाल करायला पाहिजे, आपली ज्ञानाची कवाडं अजून उघडायला पाहिजेत आणि विश्व कल्याणासाठी त्याचा उपयोग करायला. होमो स्पिरिच्युअल हा कन्सेप्ट आम्ही, आणि तो ओम सीनकडे जाण्याचा एक मार्ग म्हणून सांगितलेला आहे. ती काय कॉन्सेप्ट आहे होमो स्पिरिच्युअल? ती कन्सेप्ट अशी, होमो स्पिरिच्युअल म्हणजे आज आपण ज्या वेळेला रेकग्नाइज करू की अध्यात्म म्हणजे काहीतरी आहे आणि ते मला माहिती करून घेणं, मला स्वतःला ओळखण्याची मला आज गरज आहे, हे ज्या वेळेला आपण प्रत्येक व्यक्ती करायला लागेल ना, त्यावेळेला आपल्याला आमूलाग्र फरक होईल, आपल्या व्यक्तित्वामध्ये आमूलाग्र फरक होईल. मी तुम्हाला सांगतो, माझं सुद्धा हे सगळं बदललं ज्या वेळेला मी ट्रायबल एरियामध्ये 8 दिवस जाऊन राहिलो. तो खरा भारत आहे. लोकांच्या गरजा काय आहेत, म्हणजे मी माझी कम्फर्ट इथं चांगली ठेवतोय, अरे पण हे माझं लोकांबद्दल आदर असणं आणि एकूण मी सोडून बाकी निसर्गाबद्दल विचार करणं, ती क्षमता तयार करणं, हे सुद्धा अध्यात्मच आहे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि इतक्या महत्वाच्या विषयावरती आपल्याला चर्चा करता आली. म्हणजे कायम स्पिरिच्युअलिटीकडे एक वेगळ्या ऍस्पेक्टने आपण पाहतो आणि त्याला एक सायंटिफिक शास्त्रीय दृष्टिकोनातनं काय पद्धतीने, वैज्ञानिक दृष्टिकोनातनं खरं तर काय पद्धतीने पाहता येईल याचा आज आपण प्रयत्न केला. तर खूप खूप आभार. सरांचं जे पुस्तक आहे जीनोम टू ओम, त्याच्यासाठीचे डिटेल्स आम्ही खाली टाकतो. खूप खूप आभार सर पुन्हा एकदा तुमचे. धन्यवाद. आणि तुमच्या या खूप अभिनव उपक्रम तुम्ही केलेला आहे. नाव मला फार आवडलं, अमुक तमुक. म्हणजे काय अतिशय सोप्या पद्धतीने वेगवेगळे विषय तुम्ही हाताळता आणि तुमची सगळी तरुण इथं टीम आहे. तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. लोवसा.